नमस्कार मित्रांनो. SIR अंतर्गत इन्युमरेशन फॉर्म जे आपण गावात भरले आहेत किंवा भरणार आहोत ते ऑनलाईन BLO ॲपवर कशा पद्धतीने डिजिटलायझेशन म्हणजे ते फॉर्म ऑनलाईन कशा पद्धतीने भरायचे याविषयी आजचा व्हिडिओ आपण तयार केला आहे. याचप्रमाणे या SIR अंतर्गत अनमॅप जे मतदार आहेत त्यांना कशा पद्धतीने परत मॅप करता येईल, शिफ्टेड त्यानंतर डुप्लिकेट त्यानंतर मयत हे जे मतदार आहेत यांना कशा पद्धतीने मोबाईल ॲपवर SIR अंतर्गत कार्यवाही करायची त्याविषयी सुद्धा मी या पुढील व्हिडिओ तयार करणार आहे. आपण चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून या पुढचे सर्व व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोच होतील. SIR अंतर्गत नेमकं आपल्याला जे काम करायचं आहे ऑनलाईन ते जास्त टेक्निकल न जाता अतिशय सोप्या पद्धतीने नेमकं काय करायचं आहे आणि कशा पद्धतीने करायचं याविषयी व्हिडिओ तयार केले जातील. आता सर्वप्रथम आपण BLO ॲप ओपन करूया. आता या ठिकाणी आपल्याला डॅशबोर्डवर सर्वात पहिली टॅब दिसणार आहे SIR, त्यावर क्लिक करूया. सर्वप्रथम आपल्याला लँग्वेज सिलेक्शन यासाठी पर्याय दिला जाईल. या ठिकाणी क्लिक केलं की इंग्लिश आणि मराठी हे दोन पर्याय दिसतील. आपण आपल्याला जी लँग्वेज हवी असेल ती आपण सिलेक्ट करू शकतात आणि सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. लँग्वेज कोणत्याही क्षणी केव्हाही आपण बदलू शकतो म्हणून काळजी करण्याची आवश्यकता नाही. सबमिट या बटनावर क्लिक करा. आता या पद्धतीने आपल्याला सर्व पर्याय दिसणार आहेत. प्रत्येक BLO यांना SIR अंतर्गत जे काही काम करायचं आहे, जी काही कारवाई करायची आहे ते सर्व या पर्याय अंतर्गतच करायची आहे. या प्रत्येक पर्यायाविषयी मी डिटेल व्हिडिओ तयार करणार आहे. आजचा महत्त्वाचा विषय आपला आहे की आपण जे इन्युमरेशन फॉर्म गावात वाटप करणार आहोत किंवा वाटप केलेले आहेत त्यांचे वितरण ऑनलाईन करायचे आहे. आपल्याला दाखवायचे आहे की आपण हे जे EF आहे हे रोज किती लोकांना आणि कोणाकोणाला वाटप केलेले आहेत ते ट्रॅक करायचं आहे. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट, तो जो फॉर्म असणार आहे तो प्रत्यक्ष ऑनलाईन कशा पद्धतीने भरायचा या दोन गोष्टी आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि सर्वात अगोदर BLOंना हेच काम करायचं आहे. आता या ठिकाणी सर्वात पहिली जी टॅब आहे गणना प्रपत्र डॅशबोर्ड, यावर क्लिक केलं की आपल्याला सर्व रिपोर्ट आपले दिसणार आहेत. आपण जेवढं काम करणार आहोत या पूर्ण महिनाभर SIR अंतर्गत त्याचे सर्व विगतवारी म्हणजे सर्व आपल्याला रिपोर्ट या ठिकाणी दिसणार आहेत. आता या ठिकाणी बघा गणना प्रपत्र वितरण ट्रॅकर म्हणजे आपण जे EF वाटणार आहोत ते ऑनलाईन आपल्याला दाखवायचं आहे की आपण किती लोकांना कोणत्या दिवशी EF वाटप केलेले आहे ती सर्व माहिती इथं दिसणार आहे. आज आपण 50 वाटप केले, उद्या 100 वाटप केले आणि किती राहिले आहेत. आणि त्यानंतर गणना प्रपत्र डिजिटलायझेशन ट्रॅकर म्हणजे हा फॉर्म वाटप केल्यानंतर आपण जेव्हा कलेक्ट करणार आहोत त्यानंतर आपल्याला तो फॉर्म ऑनलाईन भरायचा आहे. मग जसं आपण काम करू त्या पद्धतीने या ठिकाणी सर्व आकडे येत जाणार आहेत की आपण किती काम केलेलं आहे, किती % काम केलेलं आहे, किती काम बाकी आहे. त्यानंतर आपण बॅक जाऊया. आता या ठिकाणी गणना प्रपत्र वितरण ट्रॅकर हा दुसरा पर्याय असणार आहे. मग सर्वात प्रथम BLO यांना काय करायचं आहे, फॉर्म वाटप करायचे आहेत. मग आज पहिला दिवस फॉर एक्झाम्पल आपण घेऊया की आम्ही 20 ते 50 फॉर्म वाटप केले. मग अशा वेळेस काय करायचं, आपल्याला आज सर्व फॉर्म वाटप केल्यानंतर गणना प्रपत्र वितरण ट्रॅकर या ठिकाणी जायचं आहे. त्यानंतर आता या ठिकाणी संपूर्ण मतदार यादी आपल्याला इथं दिसणार आहे. इथं सर्च बॉक्स आहे. या सर्च बॉक्समध्ये आपण नाव टाईप करून किंवा आपला मतदाराचा ओळख क्रमांक टाईप करून सुद्धा मॅन्युअली सर्च करू शकतात सदर मतदार ज्याला आपण फॉर्म वाटप केलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी QR कोड स्कॅन करा हा एक पर्याय दिलेला आहे. त्या पर्यायावर आपण क्लिक केलं की जो आपल्याला फॉर्म प्राप्त झालेला आहे त्या फॉर्मच्या QR कोड आपण स्कॅन करू शकतो. या पद्धतीनं आपला QR कोड स्कॅन करून सुद्धा आपण सदर मतदाराला शोधू शकतो. आता या ठिकाणी सदर जे मतदार आहेत यांना मी गणना प्रपत्र म्हणजे इन्युमरेशन फॉर्म वाटप केलेले आहे. मग या ठिकाणी टॅब दिसणार आहे आपल्याला गणना प्रपत्र वितरण केला. आपण त्यांना हा फॉर्म दिलेला आहे म्हणून या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी आर यू शुअर टू मार्क डिस्ट्रीब्यूट म्हणजे आपण शुअर आहात की आपण हा फॉर्म सदर मतदाराला दिलेला आहे. या ठिकाणी यस या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा सदर जो मतदार होता त्याचा कलर जो हायलाइट कलर चेंज झालेला आहे.
याच पद्धतीने आपले जेवढे मतदार आहेत प्रत्येकाला आपण फॉर्म वाटप करणार आहोत. त्या सर्वांचे आपल्याला हे गणना प्रपत्र वाटप केलेले आहे. या पद्धतीने आपल्याला काम पूर्ण करायचं आहे. आता आपण बॅक जाऊया. बॅक गेल्यानंतर डॅशबोर्डवर क्लिक करूया. या ठिकाणी बघा एक फॉर्म मी वितरित केलेला आहे म्हणून इथं आता एक आलेला आहे. बरोबर. याच पद्धतीने सर्व फॉर्म आपल्याला वितरित करायचे आहेत. QR कोड भरपूर लोकांचे स्कॅन होत नाही असा मेसेज येत आहे. QR कोड स्कॅन करताना आपला कॅमेरा खराब असेल तर आपण तो एक क्लीन करा. त्यानंतर रेंज जिथं एक्सेस जास्त मिळत असेल त्या ठिकाणी आपण स्कॅन करा. तरी स्कॅन होत नसेल तर बॅक जा आणि परत कॅमेरा ओपन करा स्कॅनरचा. ओके. आपले फॉर्म स्कॅन होतील. काही वेळेस फॉर्म नियमित वापरामुळे खराब झाले तर ते स्कॅन होणार नाहीत, पण आपण मॅन्युअली त्या फॉर्मवर त्यांचा अनुक्रमांकही दिलेला आहे, त्यानंतर त्यांच्या इपिक कार्ड क्रमांकही दिलेला आहे, त्यांचं नाव दिलेलं आहे. त्याद्वारे सुद्धा आपण सर्च बॉक्समधून सर्च करू शकतो. आता बॅक जाऊया. आता सपोज आपण पहिल्या दिवशी 20 फॉर्म वाटप केले. मग 20 फॉर्म आपण वितरित केले म्हणून या वितरण ट्रॅकर या ठिकाणी आपल्याला ते काम पूर्ण करावं लागेल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते 20 फॉर्म भरल्यानंतर आपण ते कलेक्ट केले. कलेक्ट केल्यानंतर सदर फॉर्म यावर सर्व माहिती बरोबर आहे आपण चेक केली, मतदाराने सुद्धा चेक केलं, सर्व माहिती बरोबर असेल तर ते फॉर्म आपल्याला डिजिटलायझेशन करायचं आहे, म्हणजे ते फॉर्म ऑनलाईन आपल्याला भरायचे. मग गणना फॉर्म भरा ही जी 3 क्रमांकाची टॅब आहे यावर क्लिक करा. आता या ठिकाणी आपण या सर्च बॉक्समधून मॅन्युअली सर्च करू शकतो. नाव टाकू शकतात, इपिक क्रमांक टाकू शकतात किंवा QR कोड स्कॅन करून सुद्धा आपण माहिती भरू शकतो. मी QR कोड स्कॅन करतो. या ठिकाणी बघा अतिशय सेकंदात आपला जो मतदार आहे तो आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर या ठिकाणी 3 पर्याय दिसत आहेत. फॉर्म भरा, असंकलित केलेले चिन्हांकित करा, मोबाईल क्रमांक पहा. सदर मतदार यांचा मोबाईल क्रमांक हवा असेल काही माहिती शहानिशा करण्यासाठी तर या ठिकाणी क्लिक केले की इथं नो रेकॉर्ड फाउंड म्हणजे त्यांचा मोबाईल नंबर BLOने मागील BLOने किंवा मागच्या वेळेस तो मोबाईल नंबर आपण सेव्ह केला असेल तर इथं दिसणार, नाही तर तो मोबाईल नंबर इथं दिसणार नाही. त्यानंतर असंकलित केलेले चिन्हांकित करा म्हणजे सदर मतदार याने आपला 3 वेळेस घरी गेल्यानंतरही किंवा अनेक वेळेस भेटल्यानंतरही तो इन्युमरेशन फॉर्म दिलेला नाही. शेवटी आपण आपले जे हेल्पर असतात, जे आपल्याला काम करण्यासाठी राजकीय पक्षाकडनं व्यक्ती मिळालेले आहेत त्यांची सिग्नेचर घ्यायची, गावातले प्रतिष्ठित 2 किंवा 3 व्यक्तींची सिग्नेचर घ्यायची आणि सदर व्यक्ती 3 वेळेस भेटून सुद्धा आम्हाला त्याने फॉर्म दिलेला नाही. अशा वेळेस असंकलित केलेले चिन्हांकित करा या ठिकाणी क्लिक करायचा. किंवा सदर व्यक्ती मयत झाला असेल, स्थलांतरित झाला असेल, अशा कंडिशनमध्ये त्याचा इन्युमरेशन फॉर्म आपल्याला प्राप्त होणार नाही. मग त्यावेळेस सुद्धा इथं आपल्याला क्लिक करून ती माहिती भरायची. त्यासाठी मी एक सेपरेट व्हिडिओ तयार करेल. ओके. आता हे जी व्यक्ती आहे सदर यांनी मला इन्युमरेशन फॉर्म भरल्यानंतर सही केल्यानंतर मी तो मिळवलेला आहे आणि आता त्यांची माहिती मी भरत आहे. म्हणजे आता आपण प्रत्यक्ष SIR अंतर्गत हा जो फॉर्म आहे तो कशा पद्धतीने भरायचा हे पाहूया. मग फॉर्म भरा या ठिकाणी क्लिक करा. आता या ठिकाणी 3 पर्याय दिसतील. मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांशी मॅप केलेले, बरोबर. म्हणजे आपण मागील SIRच्या अगोदर जे मॅपिंग काम केलं होतं ते काम इथं दिसणार आहे. म्हणजे त्या प्रत्यक्ष मतदाराचे या ठिकाणी वरती तपशील दिसणार आहे. नाव, ओळखपत्र क्रमांक, अनुक्रमांक, नातेवाईकाचे नाव आणि संबंधाचा प्रकार. त्यानंतर खालच्या बाजूला 2002च्या यादीमध्ये आपण ज्या व्यक्तीशी त्यांना मॅप केले होते, बरोबर, प्रोजनी व्यक्तींना आपण आई वडील किंवा आजी आजोबा यांच्याशी मॅप केलेले, मग त्यांची सर्व माहिती दिसणार आहे. मग या ठिकाणी सदर मतदाराला आपण त्याचे आई वडील किंवा आजी आजोबा यांपैकी एका मतदाराशी मॅप केले होते ती माहिती दिसत आहे. आता या ठिकाणी एक लक्षात घ्या, आपण सदर जो मतदार आहे त्याला मॅपिंग करताना त्यांच्या वडिलाशी मॅपिंग केले होते. या ठिकाणी आपण मॅपिंग चेंज सुद्धा करू शकतो. समजा काही एनोमली आली असेल सदर वडिलांच्या वयाबाबतीत किंवा नावाबाबतीत, तर अशा वेळेस काय करायचं, त्याची जी आई असतील त्यांचे नाव क्लिअर आहे, वय क्लिअर आहे, सर्व बरोबर असेल तर आपण इथं अद्ययावत करा या ठिकाणी क्लिक करायचं आणि आपण त्यांचे जे प्रोजनीसाठी आई किंवा वडील दोघांपैकी जे एक सिलेक्ट केलं होतं ते आपण चेंज सुद्धा करू शकतो.
या ठिकाणी आपण माहितीत बदल करू शकतो. मग मी समजा हे जे व्यक्ती आहे यांच्या वडिलांची माहिती या ठिकाणी अद्ययावत करा इथं क्लिक करतो. मला यांची मॅपिंग चेंज करायची. मग अशा वेळेस काय करायचं, मागच्या वेळेस ज्याप्रमाणे आपण भरलं त्याप्रमाणे सर्व सिलेक्ट डाटा आलेला आहे. या ठिकाणी मी महाराष्ट्र परत सिलेक्ट करेल. सदर जे वडील होते त्यांना आपण मॅप केलं होतं त्याऐवजी आपल्याला आईला मॅप करायचं आहे. म्हणून आता लास्ट SIR त्यांचा मतदारसंघ आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर मग SIR पार्ट क्रमांक सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर मग सिरियल नंबर सिलेक्ट करायचा आहे, समजा 182 आणि सर्च करा. आता या ठिकाणी बघा आपण जो क्रमांक टाकला त्या क्रमांकाची माहिती आलेली आहे. इन्युमरेशन फॉर्मवर पाहायची किंवा त्या मतदाराला आपण कन्सल्ट करायचे की सदर आईची माहिती बरोबर आहे का. माहिती बरोबर असेल तर अद्यतन करा या ठिकाणी क्लिक करावं. आता आपण बॅक जाऊया. आता सदर जो मतदार आहे याचं मागील मॅपिंग बरोबर आहे, कोणतीही ॲनोमली आलेली नाही. मग फॉर्म भरा या ठिकाणी आपण क्लिक करू. या मतदाराचा 2025च्या यादीतला तपशील असणार आहे. त्यानंतर आपण सदर मतदाराला त्यांच्या वडिलांशी मॅपिंग केलं होतं ती माहिती असणार आहे. हीच माहिती आपल्या इन्युमरेशन फॉर्मवर सुद्धा असणार आहे. आता हे सर्व बरोबर आहे म्हणून आपण इथं अद्ययावत करा या ठिकाणी क्लिक करायचं नाही. आता सरळ व्हेरीफाय अँड कंटिन्यू या बटनावर क्लिक करावं. त्यानंतर या ठिकाणी बघा मागील SIR नातेवाईकाचा तपशील त्याचे नाव स्तंभात दिलेले आहे. आपण सदर व्यक्तीला त्याचे वडिलांशी मॅपिंग केले होते, त्यांच्या वडिलांचा इथं तपशील आलेला आहे. त्यानंतर आपल्याला रिलेशन सिलेक्ट करायचे. आपण वडिलांना मॅप केलं होतं म्हणून इथं फादर सिलेक्ट केलं. त्यानंतर जन्मतारीख इथं आपल्याला सामान्य तपशील म्हणजे इन्युमरेशन फॉर्मवर खालच्या बाजूला मतदाराची जी जनरल इन्फॉर्मेशन भरलेली आहे ती आता आपल्याला इथं भरायची आहे. आता या ठिकाणी मी जन्मतारीख सिलेक्ट केली. त्यानंतर आपला आधार कार्ड प्रविष्ट करा. आता या ठिकाणी आधार क्रमांक टाकायचा आहे, तो कंपल्सरी नाही. मोबाईल क्रमांक इन्युमरेशन फॉर्मवर जो दिला असेल तो टाकायचा. वडिलांचा किंवा कायदेशीर पालकाचा मतदार ओळख क्रमांक उपलब्ध असेल तर आणि जो अर्जामध्ये दिलेला आहे तोच लिहायचा. वडिलांचे किंवा कायदेशीर पालकाचे नाव या ठिकाणी कंपल्सरी आहे, हे नाव आपल्याला लिहावं लागेल. त्यानंतर मग आईचा मतदार क्रमांक ओळख क्रमांक उपलब्ध असेल तर भरावा. आईचे नाव कंपल्सरी आहे, आईचे नाव आपल्याला टाकावेच लागणार आहे. शक्यतो पूर्ण नाव टाका मराठीत. पती पत्नीचा मतदार ओळख क्रमांक उपलब्ध असेल तर, पती असेल तर पत्नीचा टाका आणि पत्नी असेल तर पतीचा टाका. पती पत्नी उपलब्ध असल्यास या ठिकाणी हे ऑप्शनल आहे. ही सर्व माहिती भरायची. आता या ठिकाणी मी जी कंपल्सरी माहिती होती ती भरलेली आहे. त्यानंतर खालच्या बाजूला गणना प्रपत्र आणि फोटो अपलोड करा. आता आपण जो इन्युमरेशन फॉर्म भरलेला आहे तो फॉर्म पृष्ठ क्रमांक 1 तो आपल्याला अपलोड करायचा आहे. म्हणून फाईल निवडा या ठिकाणी क्लिक करा. फोटो काढा यावर क्लिक करा. या ठिकाणी आपण सपोज हा जो इन्युमरेशन फॉर्म आहे भरलेला आहे आणि आपण त्याचा फोटो काढत आहोत. या पद्धतीने आपला भरलेला फॉर्म इथं डिस्प्ले होणार आहे. त्यानंतर पृष्ठ क्रमांक 2 अपलोड करा. म्हणजे या पेजच्या बॅक साईडचे जे पेज आहे तेही आपण अपलोड करू शकतो किंवा आवश्यकता नाही. त्यानंतर खालच्या बाजूला मतदाराचे नवीन छायाचित्र अपलोड करा. नवीन छायाचित्र या ठिकाणी आपण क्लिक करूया. आता या ठिकाणी कॅमेऱ्याच्या पुढचा किंवा मागचा भाग आपल्याला हवा असेल तो आपण इथं सिलेक्ट करायचा आणि इथं बघा ह्या पद्धतीने आपल्याला हा जो मोबाईलची स्क्रीन आहे ती त्याच्या फेसवर आपल्याला डिटेक्ट करायची आहे आणि त्याचा फोटो काढला जाणार आहे. या ठिकाणी तो फोटो आपल्याला दिसणार आहे. फोटो भरपूर ठिकाणी सांगितलेले की कंपल्सरी नाही. जे डार्क असतील किंवा जे फोटो चुकीच्या पद्धतीने मतदार यादीवर आलेले आहेत किंवा इन्युमरेशन फॉर्मवर आलेले आहेत ते आपल्याला अपलोड करायचे. शक्य झाले तेवढे फॉर्मवरील सर्व फोटो अपलोड करण्याचा प्रयत्न असू द्या. ओके. त्यानंतर सर्वात शेवटी मग सबमिट करा या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एक पॉपअप विंडो ओपन होईल की आर यू शुअर सबमिट किंवा सक्सेसफुली सबमिट अशा पद्धतीने आपल्याला मेसेज येणार आहे. या पद्धतीने आपण हा एक फॉर्म
सक्सेसफुली सबमिट केलेला आहे. अशाच पद्धतीने सर्वात अगोदर काय करा, मॅप केलेले जे फॉर्म आहेत ज्यांना ॲन्युमली आलेली नाही ते सर्व फॉर्मची माहिती भरून घ्या. कारण की त्यांना ॲन्युमली प्राप्त झाली नाही म्हणजे त्यांचे मागील SIR मध्ये म्हणजे त्यांच्या मागील प्री मॅपिंग मध्ये जी माहिती आपण भरली होती ती सर्व बरोबर आहे तंतोतंत. मग तो फॉर्म भरून घ्या आणि सर्वात अगोदर ते काम पूर्ण करा म्हणजे आपल्याला कॉन्फिडन्स येईल. टॅबवरील किंवा मोबाईलवरील सर्व माहिती, सर्व जे ऑप्शन आहेत ते पर्याय आपल्याला कळून जातील. त्यानंतर मग अनमॅप जे वोटर आहेत त्यांची माहिती कशा पद्धतीने भरायची ते पाहूया. आता बॅक या ठिकाणी क्लिक करा. आता या ठिकाणी एक पर्याय आहे प्रणालीने सुचवलेले, त्या ठिकाणी क्लिक करूया. आता या ठिकाणी प्रणालीने सुचवलेले या ठिकाणी क्लिक करू म्हणजे सिस्टीम हे सॉफ्टवेअर जे हे स्वतः आपल्याला काहीतरी पर्याय देतं मॅपिंग करण्यासाठी की तुमच्या मतदार यादीमध्ये यांना जुळून आलेले असे 15, 20 किंवा 8 असे मतदार आहेत. त्यापैकी तुम्ही त्यांना कोणाला मॅप करायचं आहे. मग अशा वेळेस काय करायचं, ह्या ठिकाणी जेवढे पर्याय दिसतील तेवढे सर्व पर्यायांपैकी इन्युमरेशन फॉर्मवर जी माहिती तंतोतंत जुळत असेल, जी माहिती बरोबर असेल तो पर्याय सिलेक्ट करायचा आणि आपण तिथून सुद्धा मॅपिंग करू शकतो. अशाच पद्धतीने आपण आणखी या पुढील जे पर्याय आहेत, मतदार ओळख क्रमांक जुळलेल्या मतदारांशी फॉर्म भरा. त्यानंतर मग सर्वात महत्त्वाचे 85+ किंवा ASD स्थलांतरित, मयत आणि डुप्लिकेट हे जे मतदार आहेत याविषयी काय कारवाई करायची ते पुढील व्हिडिओमध्ये पाहूया. तोपर्यंत आपण चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टेक केअर आणि गुड बाय.